Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामचा फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र याला 2.5 तासांचा वेळ आहे, म्हणजेच 2 hours 30 minutes या पेपरसाठी तुम्हाला टाईम दिलेला आहे. यावेळी तुम्ही तुमचे ड्रॉइंग कंप्लीट करायचे आहे. या वेळामध्ये तुम्ही तुमचे ड्रॉइंग कंप्लीट करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जशा नवीन व्हिडिओ टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि याआधीच मी ज्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या व्हिडिओज अपलोड करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला लगेच पाहता येतील. या व्हिडिओमध्ये आपण वस्तुचित्र म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉइंग या पेपरला नेमके कोणते ऑब्जेक्ट ड्रॉइंग काढण्यासाठी ठेवले जातील, कोणते ऑब्जेक्ट तुम्हाला ड्रॉइंग काढण्यासाठी ठेवले जातील याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तुम्हाला एक्झामला नेमके कशा प्रकारचे ड्रॉइंग येणार आहे ते मी सांगते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्ट ड्रॉइंगला तुम्हाला बकेट, पाण्याची बादली, चिनी मातीची भांडी, कोणत्याही प्रकारचं चिनी मातीची भांडी, त्याचप्रमाणे काचेची भांडी, टोपली, मग, कळशी, झाडू, लाकडाचे ठोकळे किंवा लाकडाच्या कोणत्याही वस्तू, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आकाराची फुले, वेगवेगळ्या भाज्या, फुलांमध्ये जास्वंदाचं फूल, गुलाबाचं फूल, सदाफुलीचं फूल, अशा प्रकारची फुलं, भाज्यांमध्ये म्हणजे व्हेजिटेबल्समध्ये वांगी, भोपळा, ढोबळी, मिरची, दोडका, त्याच्यानंतर टोमॅटो, काकडी, अशा प्रकारची तुम्हाला भाज्या येऊ शकतात. फळांमध्ये म्हणजे फ्रूट्समध्ये तुम्हाला सफरचंद, मोसंबी, संत्री, पपई, केळी, नारळ यासारखे फक्त 3 ऑब्जेक्ट तुम्हाला, म्हणजे नारळ यासारखे तुम्हाला फळं येऊ शकतात. आता पहा, याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 ऑब्जेक्ट म्हणजे 3च वस्तू 3 तुमच्या समोर ठेवलेल्या असतात. आणि या 3 ऑब्जेक्टमध्ये 2 माणसांनी केलेल्या वस्तू, माणसांनी तयार केलेल्या वस्तू आणि 1 नैसर्गिक म्हणजे निसर्गातली वस्तू, अशा प्रकारे त्या ठिकाणी टेबलावर ठेवले जाते. क्लासरूममध्ये सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने या वस्तू उंचावर मांडल्या जातात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जागेवरून या वस्तू व्यवस्थित दिसणार आहेत. दिलेल्या वस्तूचं आहे तसं म्हणजे दिलेले जे ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत समोर 3 ऑब्जेक्ट तुम्हाला आहे तसं ड्रॉइंग काढायचं आहे. यामध्ये महत्त्वाच्या वस्तू, याच्यामध्ये मी व्हिडिओ मुद्दाम केली आहे. तुम्हाला काय येणार आहे एक्झामला मी सांगते. बादली म्हणजे बकेट, ही बऱ्याच वेळा ठेवली जाते, त्यामुळे बकेट येणार आहे. एखादा नारळ म्हणजे कोकोनट ठेवला जातो. एखादा ब्राऊन कलरचा नारळ, शहाळ नाही, नारळ कोकोनट. एखादा मग, पाणी, म्हणजे हे जे आहेत ते ऑब्जेक्ट खूप महत्त्वाचे आहेत. हे एक्झामला येण्याची शक्यता दाट आहे. पाणी घेण्यासाठी जो बादलीच्या बरोबर आपण मग वापरतो तो मग बादलीच्या शेजारी ठेवला जातो. त्याचप्रमाणे एखादा दुधी भोपळा म्हणजेच बॉटल गार्ड बऱ्याच वेळा ठेवला जातो. हे सगळे टॉपिक जे आहेत ते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ऑब्जेक्ट ड्रॉइंगचे, जे मी आत्ता तुम्हाला सांगितले आहेत. त्याचप्रमाणे ॲपल किंवा सफरचंद ठेवले जाते. एखादे ब्रिंजल म्हणजे वांग ठेवलं जातं. मी जे आत्ता हे ऑब्जेक्ट सांगितले आहेत हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा मांडलेले ऑब्जेक्ट आहेत या ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या पेपरला. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करून जायची आहे. पाठीमागे ड्रेपरी म्हणजे कापड जे आहे ते ऑब्जेक्ट ड्रॉइंगला नसणार आहे, ड्रेपरी येणार नाही, कारण तुम्ही एलिमेंटरीची एक्झाम देत आहात. यामध्ये फक्त ऑब्जेक्ट ठेवले जातात. एखाद्या वेळेस जे कापड आहे ते वस्तूंच्या खाली टाकले जाऊ शकते किंवा एखाद्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर सुद्धा हे ऑब्जेक्ट किंवा वस्तू मांडल्या जाऊ शकतात. त्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही. पाठीमागच्या साईडला जी ड्रेपरी किंवा कापड टाकलेलं असतं ते कापड तुम्हाला येणार नाही. ही जी ड्रेपरी असते, बऱ्याच ड्रॉइंगमध्ये ही जी पाठीमागची ड्रेपरी दिसते ती इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम म्हणजे एलिमेंटरीच्या नंतर जी एक्झाम असते इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झाम, त्यालाच ते मागे कापड किंवा ड्रेपरी टाकलेली असते, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे ड्रॉइंग काढताना तुम्ही स्केलचा, कर्कटकचा, कोनमापकचा किंवा कंपॉस बॉक्समध्ये असणाऱ्या मटेरियलचा वापर करायचा नाही.
याचा वापर न करता, कंपॉस बॉक्समध्ये असणाऱ्या कोणत्याही मटेरियलचा वापर न करता तुम्ही ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू काढायच्या आहेत. ऑब्जेक्ट काढताना तुम्हाला ए ग्रेड हवी आहे, त्यामुळे मी सांगते ती सगळी काळजी घ्यायची आहे. तुम्हाला ए ग्रेड हवी असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मी अतिशय इम्पॉर्टंट टिप्स तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये सांगत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तुमचा ड्रॉइंग पेपर एक्झाम सेंटरवरतीच मिळणार आहे. फक्त ड्रॉइंग मटेरियल, कॉटनची फडकी, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जायचा आहे. ड्रॉइंग पेपर हा एक्झाम सेंटरवरतीच मिळेल. ड्रॉइंग पेपर हातात मिळाल्यानंतर टीचर किंवा शिक्षक जे आहेत ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पेनने भरायला सांगतील, त्यामुळे पेन तुमच्याबरोबर ठेवा. इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर ड्रॉइंग पेपरला 1.5 ते 2 सेंटीमीटर चारही बाजूने अंतर सोडून हातानेच तुम्ही काय करा, एक ट्रायंगल काढा. म्हणजे आउटलाईन करायची आहे 2 सेंटीमीटरचं अंतर सोडून. म्हणजे ड्रॉइंग पेपरच्या सगळ्या बाजूला 1.5 ते 2 सेंटीमीटर अंतर सोडायचं. हाताने व्यवस्थित पेन्सिलने रेषा मारून घ्यायच्या. म्हणजे तुमचा आता एक आयत म्हणजे रेक्टँगल तयार झाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टिप्स अतिशय साध्या वाटतील पण खूप महत्त्वाच्या आहेत. तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे साधे साधे प्रश्न पडतात आणि आता काय करायचं, मग माझं बरोबर आहे का किंवा दुसऱ्यांचं बघून करायचं का, हा प्रश्न न येण्यासाठी आणि संपूर्ण माहिती परफेक्ट तुम्हाला देण्यासाठीच मी ही व्हिडिओ केली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐकायची आहे. खूप महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आता सांगते. तिथे गेल्यानंतर ड्रॉइंग पेपर उभा धरायचा की आडवा धरायचा हे ठरवायचे तुम्ही स्वतःच ठरवायचं आहे. कारण तुमच्या मनाप्रमाणे ड्रॉइंग पेपर तुम्ही उभा किंवा आडवा धरू शकता. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. व्हिडिओ जी आहे ती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला ए ग्रेड मिळण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर वस्तूंची किंवा ऑब्जेक्टची मांडणी उभ्या आकारामध्ये केली असेल, म्हणजे समोर ठेवलेल्या वस्तूंमध्ये, म्हणजे जे ऑब्जेक्ट आहेत त्या ऑब्जेक्टमध्ये उभट आकाराच्या काही वस्तू असतील, समजा उदाहरणार्थ उंच पाण्याची बाटली, ती उभी असते. एखादा फ्लॉवर पॉट, तो पण उंच असतो. एखादा झाडू, अशा प्रकारचे जर ऑब्जेक्ट असतील तर तुम्ही पेपर उभा धरायचा. आणि जर बादली, एखादे भांडे, टोपली, पपई, भोपळा, टोमॅटो, पुस्तक, अशा प्रकारे वस्तू मांडल्या असतील तर तुम्ही ड्रॉइंग पेपर आडवा धरायचा. आता तुम्ही समोर मांडलेल्या वस्तूंचे स्केच काढायचे आहे. हलक्या हाताने, हलकी हातात पेन्सिल घेऊन इरेझरचा वापर अतिशय कमीत कमी करायचा आणि या वस्तू म्हणजेच ऑब्जेक्ट यांची जागा तुम्ही ठरवायची ड्रॉइंग पेपरवर आणि त्याप्रमाणे ऑब्जेक्ट काढायला, ऑब्जेक्टचे स्केच करायला सुरुवात करायची. तुम्ही नेमकं कुठे ते ऑब्जेक्ट डायरेक्ट काढणार आहात, त्याचं स्केच काढणार आहात, त्याची जागा तुम्ही फिक्स करायची आणि इरेझरचा वापर कमीत कमी करायचा. आता तुम्ही हे जे स्केचिंग आहे ते 15 ते 20 मिनिटामध्ये कंप्लीट करा. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडतो की स्केचिंगला वेळ आम्ही किती देऊ, तर फक्त 20 मिनिट्समध्ये तुमचं रफ स्केच ते फायनल स्केच तुम्ही कंप्लीट करायचं आहे. तुमच्याकडे पूर्ण टोटल 2.5 तासांचा म्हणजेच 2 hours 30 minutes, 2.5 तासांचा म्हणजे 2 hours 30 minutes म्हणजेच 150 minutes एवढा तुमच्याकडे टाईम आहे. मग आता तुम्ही घड्याळ लावून पेपर सोडवायचा, म्हणजे तुमचा तो पेपर व्यवस्थित वेळेवर कंप्लीट होणार आहे. बघा, 20 मिनिट्समध्ये तुम्ही पूर्णपणे फायनल स्केच रेडी करा. समोर ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत, याच्यावर लाईट किंवा प्रकाश पडलेला तुम्ही नक्की दाखवा. खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत, शेवटपर्यंत ऐका. कलरिंग करून समोर ठेवलेल्या ऑब्जेक्टचे तुम्ही त्याच्यावर, तुमचं जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर प्रकाश पडलेला आहे किंवा लाईट पडलेला आहे हा तुम्ही नक्की दाखवा. आणि मग कलरिंग करून, म्हणजे तुम्ही जे ठेवलेलं ऑब्जेक्ट आहे त्याचं कलरिंग करा. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे कलर्स तुम्ही वापरू शकता, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही वॉटर कलर्स, कलरफुल पेन्सिल, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल कलर्स किंवा कोणतेही प्रकारचे कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. कलरिंगला तुम्ही 110 मिनिट्स टोटल तुम्ही कलरिंगसाठी वापरा. कलरिंगसाठी तुम्ही एवढा वेळ वापरल्यानंतर कलरिंगसाठी तुम्ही 110 मिनिट्स वापरा, म्हणजे 1 तास 10 मिनिटं वापरा.
आता एवढा वेळ तुम्ही वापरल्यानंतर शेवटी तुम्हाला 20 मिनिट्स उरणार आहेत, कारण 2.5 तासांचा पेपर आहे. शेवटचे 20 मिनटं जे उरतात त्याच्यामध्ये तुम्ही फिनिशिंग, त्यानंतर कलर ड्राय होण्यासाठी, काही तुमच्याकडून गोष्टी चुकलेल्या असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिट्स राहतात. तो वेळ तुम्ही वापरा. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे, तुम्ही कितीही सुंदर चित्र काढलं पण जर तुम्ही तुमचं ड्रॉइंग कागदाच्या आकारानुसार अतिशय छोटं काढलं तर तुम्हाला खूप कमी ग्रेड मिळू शकते किंवा कदाचित तुम्हाला फेलही केलं जाऊ शकतं. अशा वेळेला कागद भरपूर मोठा असतो, त्याप्रमाणे तुम्ही त्या कागदाला विचारात घ्यायचं आणि मग त्या कागदाला विचारात घेऊन त्याचा आकार तुम्ही निश्चित करायचा. मोठ्या मोठ्या वस्तू काढायच्या, कारण 3च वस्तू आहेत, ऑब्जेक्ट फक्त 3च आहेत, त्यामुळे जागा भरपूर मोठी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे ड्रॉइंग मोठी काढा. कलर देताना फ्रेश कलर्सचा वापर करा. शेडिंग करा. शेडिंग याचा अर्थ एखादा तुम्ही येलो कलर जर वापरत असाल तर लाईट येलो, मीडियम येलो, डार्क येलो, म्हणजे लाईट टू डार्क अशा शेड तुम्ही तयार करा, जेणेकरून तुमच्या ड्रॉइंगमध्ये एक जिवंतपणा येईल. ड्रॉइंग अतिशय सुंदर दिसेल. एकाच कलरमध्ये जर कलरिंग केलं तर ते ड्रॉइंग सपाट दिसतं, अननॅचरल वाटतं. शेडिंगमध्ये केलं, लाईट पडला आहे तुमच्या ऑब्जेक्टवर, हे जर तुम्ही दाखवलं, शॅडो क्रिएट केली तर 100% तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे. वस्तू समोर ऑब्जेक्ट जे तुम्हाला दिसत आहे ते सुट्टी चित्र काढायची नाहीत. एकमेकांच्या जवळ ऑब्जेक्ट आहेत, एकमेकांशी सुसंगत अशी मांडणी त्यांची केलेली आहे आणि एकमेकांशी सुसंगतपणा साधून ते ड्रॉइंग तुम्ही काढायचं आहे. सुट्टे ड्रॉइंग काढू नका. बकेट किंवा बादली काढल्यानंतर पाण्याचा मग काढायचा असेल, बादली नंतर तुम्ही जर पाण्याचा मग काढणार असाल तर मग बादलीपेक्षा छोटा दाखवा. बादली एवढाच जर मग दाखवला तर तुम्हाला फेल केलं जाईल. त्यामुळे इथे नेमका केवढा आकार काढायला पाहिजे याचा विचार तुम्ही करा. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती अपलोड करून ठेवलेले, याआधीच अपलोड करून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत आहे. क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओज देखील अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहता येतील आणि मी नवीन जशा व्हिडिओ टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ, लेटेस्ट व्हिडिओ चॅनलवरती मी दररोज अपलोड करत आहे. नव्याने व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामुळे त्या नक्की पहा. वेळ नसेल तरी तुम्ही फास्ट स्पीड करून त्या व्हिडिओ पहा. मेमरी ड्रॉइंग, स्मरणचित्र, डिझाईन म्हणजे नक्षीकाम, ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजे वस्तुचित्र, लेटरिंग म्हणजे अक्षरलेखन, प्लेन जॉमेट्री म्हणजे कर्तव्य भूमिती, अशा ऑल सब्जेक्टच्या सगळ्या व्हिडिओज, इम्पॉर्टंट व्हिडिओज चॅनलवरती आहेत. क्वेश्चन पेपर्स देखील आहेत. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. नवीन आयडिया तुम्हाला मिळणार आहेत. ए ग्रेड मिळवण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्याकडे वेळ अतिशय कमी आहे, कारण शाळेचा अभ्यास आणि प्लस ड्रॉइंगचा अभ्यास म्हणजे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे फास्ट स्पीड करून तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्किप न करता पहा, तेव्हाच तुम्हाला 100% माहिती मिळणार आहे. आणि इंग्रजी तुम्हाला मिळणार आहे. ए ग्रेड तुम्हाला नक्की मिळणार आहे. ए ग्रेड मिळाल्यानंतर तुम्हाला नेमका काय फायदा होणार आहे याची देखील व्हिडिओ अपलोड केलेली आहे. एक्स्ट्रा मार्क्सची, त्याचप्रमाणे वेळोवेळी तुमच्या ड्रॉइंगचे अपडेट्स, ड्रॉइंगची रिझल्ट डेट, हे सगळं ह्या चॅनलवरती पाहायला मिळेल. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हाईपचं जे बटन आहे खाली ते नक्की दाबा. त्यांनी मला अजून लाईक मिळणार आहे. धन्यवाद.